आपण असं आपल्या आजूबाजूला खूप अशा व्यक्ती पाहायला मिळतात की ज्यांच्याकडे खूप पैसा आहे. काही जण श्रीमंत आहेत तर काही जण देवपूजा हे करत नाहीत तरी पण त्यांच्याकडे बक्कळ पैसा असतो. मग असे का बरे? प्रत्येक जण विचार करतो मी दररोज देवपूजा करतो तरीही देव मला का पावत नाही. ज्या व्यक्तींकडे पैसे असतात त्या व्यक्तींकडे या गोष्टी असतात. एक, त्या व्यक्तींवर भगवंताची कृपा असते म्हणजेच त्या व्यक्तीने मागील जन्मात खूप चांगले काम केलेले असते. 2. या व्यक्तीने वास्तुशास्त्र विषयक सर्व नियम पाळलेले असतात. म्हणजेच देवघरातील सर्व वस्तू व त्यांची पूजा या सर्व गोष्टी नियमांचे काटेकोरपणे पालन करून करतात. 3. ती व्यक्ती या जन्मात फक्त मागील जन्मातील कष्टाचे फळ उपभोगण्यासाठी आलेले असते त्यामुळे देवपूजा न करताही माणसे श्रीमंत होतात. परंतु आपल्याला जर खूप पैसा हवा असेल, श्रीमंत व्हायचे असेल तर या 3 गोष्टी आवश्यक करा. 1. देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असावी. जर माता लक्ष्मीची मूर्ती ही चांदीची असेल तर जास्त फायदा होतो. चांदी हा धातू पैशाला आकर्षित करतो. तसेच मूर्तीमध्ये देवता बसलेली असावी. 2. आठवड्यातून कोणतेही एका दिवशी गरीब व्यक्तीला देवाला पैसे दान करून पुजाऱ्याकडून त्यातील एक नाणे मागून घ्यावे व ते देवघरात ठेवावे. त्यावर सुपारी ठेवावी व इतर देवतांप्रमाणे त्याचीही पूजा करावी. 3. कोणतेही एका बुधवारी मंदिरात जावे व देवाला वाहिलेले तिच्या पाया पडलेले एक फूल उचलून आणावे व ते देवघरात ठेवावे. यामध्ये विशेष शक्ती सामावलेली असते. ती फुलाच्या रूपाने आपल्याकडे येत असते. अशा प्रकारे वरील सर्व वस्तू योग्य भावनेने देवघरात स्थापित केल्या तर जीवनात कधीच पैसा कमी पडणार नाही. तर श्रोते हो, व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.